जानकर साहेब। छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांना वंदन करून फलटणकरांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे 117 उमेदवार उभा आहे। आम्ही महायुतीवर नाही किंवा महाविकास आघाडीवर नाही। आमचा बाणा हा स्वाभिमानाचा बाणा आहे, आमचा बाणा हा लाचारीचा बाणा नाही। त्यामुळे मी सांगण्यासाठी तुम्हाला आलोय बांधवांनो, काल माझी सभा नागपूरला झाली, वर्ध्याची झाली, अमरावतीची केली, अकोल्याची केली आणि रात्री जवळजवळ 3:45 वाजता मी अक्कलकोटला आलोय। आज अक्कलकोटची सभा करून आता इथं आलोय। इथली सभा करून मला मुंबईला जायचं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या पक्षाचं नशीब चांगलं म्हणून आगवडेसारखा उमेदवार आम्हाला मिळाला। आमचा पक्ष आहे, परंतु एवढ्या तळागाळात कमी पडलो होतो काशीनाथ शेवते। पण दिगंबर आगवण्याचा उपकार म्हणून त्यानं आपलं तिकीट घेतलं, तर त्याला निवडून आणायचं काम तुमचं आहे बांधवांनो। माझी विनंती आहे, माझा इतिहास आहे, जेलमधलाच माणूस पट्ट्या निवडून आणतो, त्याचं नाव महादेव जानकर आहे। गंगाखेडचा आमदार, ज्या भारतीय जनता पार्टीवर मी युती केली, त्यांनी आम्हाला धोका दिला। काय धोका दिला? 2 जागा दिल्या आणि दोन्ही जागेवर त्यांनी कमळाचे उमेदवार उभा केले, आमचा बी फॉर्म काढून टाकला। भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो, माझ्याशी तुम्ही नडलाय, पट्ट्या महादेव जानकर तुमच्याशी नडणार आहे। आम्ही होतो म्हणून तुम्ही सत्तेत होता, आम्ही नसल्यावर तुम्ही सत्तेत राहणार नाही। हे भारतीय जनता पार्टीला माझा पहिला इशारा आहे, भारतीय जनता पार्टीला। आता येतो मी राष्ट्रवादीकडे। 4 दिवसापूर्वी माझी बारामतीत सभा झाली। शरदचंद्र पवार साहेबांनी भाषण केलं। 30 वर्ष बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, 30 वर्ष अजितदादावर केलं, आणि आता माझा नातू आणलाय, त्याच्यावर 30 वर्ष काम करा। वारे वा पवार, भारी काम आहे। त्याला लोकशाही म्हणायची का? ही लोकशाही आहे का? असल्या गहनेशाहीच्या पक्षाला नेस्तभूत केलं पाहिजे, म्हणून जनतेत मी चाललेलो आहे बांधवांनो। 2003ला पक्ष काढलेला आहे पट्ट्यानं, लाचार नाही कुणाचा, कुणाच्या 5 पैशाला निंदा नाही, आणि कुणाला भीक मागाय आमदार किंवा खासदार की करायचं सुद्धा महादेव जानकर कधी गेला नाही। त्यांनी आणून दारात आमच्या दिलेले आहे। आम्ही मागणारे नाही, पट्ट्या राजाची औलाद आहे, अशोक सम्राटची औलाद आहे महादेव जानकरची। राजा हा भीक मागत नाही, राजा हा देत असतो। त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो, कोण म्हणाल की ह्यानी भाजपनं उभा केले, ह्यानं उभा केले, रामराजेला जाऊन विचारा, महादेव जानकरला तुम्ही उभा केलं का ह्यानी उभा केलं? रणजितला विचारा, काय भानगड आहे? मी कधी बघाय सुद्धा त्यांच्याकडे जात नाही। ही महादेव जानकरची औलाद आहे। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा उमेदवार चांगला आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे, बैल हलवणार नाही, गप बसणार आहे, बस खाली उठ म्हणणारा नाही, खाली बसणार नाही। तर माझंही न ऐकता त्यानं जनतेची सेवा करावी असा दिगंबर आगवणे तुम्हाला दिलेला आहे। अरे उद्या 117 पैकी माझे 20-25 जरी वाघ आले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महादेव जानकर ठरवणार आहे। नाना पाटील चौकातून सांगतो, यांची घराणेशाही जास्त दिवस टिकणार नाही। तुम्ही जागा व्हा, जागा। मला बायका पोरं काय नाही, संसार काय नाही, तुमचा संसार स्वाभिमानाने जगावा यासाठी महादेव जानकरने हे पण केलेलं आहे। मी भाजपचा चमचा नाही किंवा राष्ट्रवादीचा दलाल नाही किंवा काँग्रेसचा चमचा म्हणून आला नाही, स्वतःचा झेंडा घेऊन दांडा घेऊन तुमच्या चौकात उभा आहे बांधवांनो। गरिबांना न्याय मिळाला पाहिजे। भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्यांची नियत आणि नीती बहुजन समाजाबद्दल चांगली नाही।
मराठ्यांच्यात ओबीसीत भांडणं लावायची आणि धनगराची आदिवासीत भांडणं लावायची. आरक्षण दोघंही देणार नाहीत. पत्रकारांना, मोहिते सरांना मी सांगू इच्छितो, मराठ्यानो तुम्हालाही आरक्षण मिळणार नाही, ओबीसीनो तुम्हालाही आरक्षण मिळणार नाही, आणि धनगरानो तुम्हालाही आरक्षण मिळणार नाहीत. जोपर्यंत काँग्रेसची आणि भाजपची सत्ता या देशात आहे तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी द्यायची असेल तर त्याला महात्मा फुलेच्या विचाराचा राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीत बी पाहिजे आणि राज्यात बी सत्तेवर पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. अरे हे उल्लू बनवतात. माझी पोरगी खासदार, माझी बायको खासदार, मी खासदार, मी आमदार, माझा नातू आमदार. काय लावलं हे? ह्याला लोकशाही म्हणायची का? फलटणकरांना माझा सवाल आहे, ह्याला लोकशाही म्हणायची का? अरे राजेशाही होती नाही कदा, ठीक आहे ना, आम्ही स्वागत करतो. आता लोकशाही आली ना. लोकशाही आहे का फलटणमध्ये? लोकशाही आहे का बारामतीमध्ये? आणि त्यांचंच हे करतात. आता काल अजितदादा म्हणले साखरवाडीत 15 कोटी रुपये देतो. अरे 14 कोटी सुद्धा तू फलटणला आजपर्यंत दिले नाहीत की. सारा पैसा कुठं नेला? बारामतीला नेला ना. रेल्वेला आणण्याचं पहिलं पत्र महादेव जानकरचं आहे. केंद्रीय मंत्र्याला युतीत होतो तो मी पहिला सुरेश प्रभूला पत्र दिलं आहे. ज्या वेळेस सातारचा प्रश्न येईल त्यावेळेस सातारच्या लोकांनी मला आमदार दिला नाही, जिल्हा परिषद दिला नाही. मला आमदार दिला पुण्यानं, मला आमदार दिला मराठवाड्यानं, मला सत्ता दिली ती कुठं? तुम्ही मंडळींनी मला कधी दिलं नाही. पण शेवटी मी ज्यावेळेस मंत्री झालो तेव्हा पत्रकारांना मी सांगू इच्छितो, मराठवाड्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्याचं नाव टाकलेलं आहे. त्यावेळेस अजितदादा लॉबीत जाता जाता म्हणले, महादेवराव बारामतीतून उभं राहत आहे आणि साताऱ्यालाच का बजेट देत आहे? सातारा करानो, तुमचं पाणी आजपर्यंत त्यांनी चोरलंय, तुमचा स्वाभिमान आजपर्यंत चोरलेला आहे. अरे पक्षच तुमच्या जिल्ह्यातला आहे. आज माझे उमेदवार झारखंडला उभा आहेत, उत्तर प्रदेशला उभा आहेत, बिहारला उभा आहेत. 4 राज्यात त्या पट्ट्याला मान्यता मिळाली. मला भीक मागाय तिकीट मागायला जावं लागत नाही, बारामतीला तिकीट मागायला जावं लागत नाही, किंवा नागपूरला तिकीट मागायला जावं लागत नाही. मला पट्ट्यानेच कारखाने काढले, फॅक्टरी काढलेली आहे, स्वतःचीच फॅक्टरी आहे. म्हणून स्वाभिमानाचा झेंडा घेऊन आम्ही चाललोय. फलटण करारो, माझी तुम्हाला विनंती आहे. आमदार फार चांगला दिलेला आहे. माझे मराठवाड्यातला आमदार येतोय रत्नाकर गुट्टे, सय्यद खान म्हणून 35,000च्या फरकाने विजय होतोय. पाथरीचा आमदार आज डिक्लेअर करतोय. पुलगावचा आमदार माझा येतोय, पुलगाव वर्धा जिल्ह्यातला, वर्साव्यातला, मुंबईतला आमदार माझा येतोय. आणि एवढंच नाही तर फलटण आणि कराडच्या CBIचा रिपोर्ट देखील महादेव जानकरच्या खात्यातला आहे. बांधवांनो, हे सांगण्यासाठी आलो आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, धमकीला उत्तर धमकीने देईल. मी काय छोट्या पैलवानावर खेळत नाही कुस्ती, मी हिंद केसरीवरच कुस्ती खेळतो. माझी लढाई कुणाशी आहे? राहुल गांधी असेल, मोदी साहेब असतील, पवार साहेब असतील, या छट्टूफुट्टूसाठी मी लढाई खेळायला वेळ आहे. छट्टूफुट्टूची लढाई नाही माझी. आय एम द नॅशनल प्रेसिडेंट. मी एका घराचा झोपडीचा मालक आहे. मी त्या झोपडीतला झाडू करणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, 20 तारखेला शिट्टी बघा आणि तुम्ही उमेदवार द्यायचा प्रयत्न करा. आम्ही आज केलेत. आता 2-4 मतदारसंघातले उमेदवार आलेत. दादासाहेब दोरगे मानचे उमेदवार उभा राहा, इंजिनियर या पुढं, ह्यांचं बी चिन्ह शिट्टी आहे, मानचे आहेत. निगडे पुढे हा पुरंदरचा वाघ आहे, मराठा समाजाचा पोरगा आहे, हा उमेदवार आहे. वाईचा कोण आहे बाबा? जानकर या पुढं, वाईचा एक उमेदवार आहे. हिथंच बघा 3 आहेत आमचे. काही ठिकाणी 10,000 पडतील, काय 15,000 पडतील, काही ठिकाणी 1,00,000 मतं घेईल, काही ठिकाणी 20,000 मतं घेईल. ह्या पक्षाला मान्यता मिळेल ना, माझ्या राष्ट्रीय मान्यता म्हणून मिळेल का नाही? त्यामुळं बांधवांनो, तुम्हाला वाटेल, बरेच लोक मला फोन करतात, साहेब तुमचं असं चाललंय. काय नाही, बिलकुल विश्वास ठेवू नका. माझा उमेदवार ताकदीनं लढत आहे, अतिशय ताकदीनं काम करतायत. आम्ही माघार घेत नाही. मलाही फोन आलता ना, तुम्हाला फोन छोट्या मोठे झाला असेल, मला या देशाच्या पंतप्रधानाचा फोन आलता, देशाच्या पंतप्रधानाचा फोन आलता. मग मी किती भाळून जायला पाहिजे होतं, किती जायला पाहिजे होतं? नाही म्हणलं साहेब चांगलं आहे,
माझी बी इच्छा आहे तुमच्या खुर्चीला हात लावायची एकदा. म्हणून तुम्हाला मी सांगतो, दिलदारपणे सांगतो, 10 वर्ष भाजपात गेल्यामुळं आम्ही कुजलो, सडलो आणि आमचा पक्ष छोटा झाला. ही व्यथा आहे. परंतु मांडवा खालनं एकदा नवरदेव झाल्याशिवाय तर तुम्ही मानलं नसतं. मंत्री झालं नसतं तरी म्हणले असते काहीतरी अरे वेळ आहे, हे काय खरं नाही, ह्याची एक ग्रामपंचायत नाही, ढवळची नाही, वाकरीची नाही, सोनगावची नाही, आणि जानकर मोठं बोलतंय, आहे का नाही मोहिते सर. पण आता पट्टा कॅबिनेट मंत्री म्हणून आलोय ना, मला कळालंय कसं असतं मंत्रीपद ते. आणि मी माझ्या पक्षावर आलोय, कमळाव नाही, बाणाव नाही किंवा घडल्याव नाही. स्वतःच्या पक्षाचं चिन्ह तयार केलं आणि त्यातून पोरं 4 आमदार केली. गुजरात सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या, उत्तर प्रदेश सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या, कर्नाटकात नगरपालिका ताब्यात घेतली. परंतु शल्य एक आहे पत्रकारांनो, सातारा जिल्ह्यानं मला साथ दिली नाही. सातारा जिल्ह्यानं पाहिजे तसं प्रेम केलेलं आहे, त्यात माझंही काही कमी असं. पण आता हात जोडून विनंती करतो, पंकजा मुंडे जशी माझी बहीण आहे तशी जयत्रय आगवणे तो माझी बहीण आहे. मला ही माझी बहीण आहे आणि हिच्या पाठीमागं महादेव जानकर आहे. काही काळजी करायचं नाही, आता रडायचं नाही, लढायचं. कायदा त्यांनाच कळतो का? ते काय म्हणले 11 केसेस काढतो. अरे कायदा मलाही कळतो ना. अहो हिचा अर्ज बाद व्हावा म्हणून कलेक्टरवर प्रेशर, पण त्या दोघांनाही माहित नाही तुमचा बाप दिल्लीत बसलाय महादेव जानकर. माझा हात एवढं उंच आहे की डायरेक्ट असा हात केला तर आकाशाला लागतात. माझा हात नगरपालिकेला लागत नाही, माझा हात जिल्हा परिषदला लागत नाही, माझा हात विधानसभेला लागत नाही, तर जायला लोकसभेला लागतोय. त्याचं नाव महादेव जानकर आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, दीनदलिताचा प्रश्न असेल, सर्व सोडण्यासाठी आमचं पुस्तक ओपन आहे, आमचा इतिहास ओपन आहे. झाकून ठेवायची काही गरज नाही आणि कोणाला घाबरायचं. मला युतीत जाऊन त्यांनी बाहेर येऊन दिलं नसतं, काय झालंय राजसाहेबाची आज अवस्था. ज्याचं काय झालं का लगेच त्याला दाबते ती. माझ्यासारखं काय कुठं नाहीच तर दाबायचं कुठं. माझं बी कुठतरी काय भानगड असती तर मलाही धमकी आली असती का नाही. आत टाकतो, ओट टाकतो, लावली असती का नाही. पण पट्ट्या आझाद पंच आहे. तुमच्या जीवावर लोकवर्गणीतून पक्ष चालवतोय. ताई तू काळजी करू नको, तुला लोकांना पैसे देऊनच माणसं म्हणून आणतील. पैसे मला आजपर्यंत ह्या लोकांनीच पैसे देऊन मोठं केलेलं आहे, पैसे देऊन मोठं केलेलं आहे मला. बांधवांनो, फलटणकरांनो चान्स चांगला आलाय. दोन्ही निंबाळकरांच्या जाचातून बाहेर पडायचं असेल तर आझादपंथी आमदार तुम्ही या माणसाला करा. उद्या जर सरकार कुणाचं बी उद्या ह्या पट्ट्याला विचाराय पहिला फोन येणार आहे. मी मधीच बसणार आहे, मी मधीच बसणार आहे. तिकडे पवार साहेब आणि इकडे देवेंद्र, मी मधीच आहे. निर्णय काय ते म्हणतील आम्हाला तुमचा पाठिंबा. आम्ही म्हणणार आम्हाला 5 मिनिटासाठी मुख्यमंत्रीपद द्या. आणि मुख्यमंत्री मी होणार नाही, माझ्या 117 मधला येतील तोच एखादा मुख्यमंत्री होईल, हेही सांगून टाकतो. महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार नाही हे सांगून टाकतो तुम्हाला. तर तुम्ही परत म्हणणार महादेव जानकरच परत शपथ घेते का? आई शपथ घेऊन सांगतो मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही, मुख्यमंत्री कधीच होणार नाही. हा तुमच्या आशीर्वादानं दिली संधी तर 5 मिनिटं पंतप्रधान होणार आहे. 5 मिनिटं. 117 मध्ये माझे 25 आमदार आले, त्यातला एखादा चांगला व्यक्ती असेल तर त्याला संधी मिळेल. परत फलटणकरांनो मी तुम्हाला सांगतो, 25 मध्ये साऱ्याला काय मला मंत्री करता येणार नाही, पण फलटणला मात्र कॅबिनेटचा दर्जा दिला. कॅबिनेटचा, फलटणला कॅबिनेटचा दर्जा दिला. आणि त्याचं माझा आमदारच जास्त आलं तर एखादं गृहमंत्री सुद्धा माझ्याकडे घेईन आणि ते गृहमंत्री पदच तुम्हाला देऊन टाकीन, हा बी शब्द तुम्हाला देतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे फलटणकरांनो, मोकळ्या मुखास्तानं बोललो मी, वेगळ्या वेळेनं चाललेलं आहे. भाजपला बी मत देऊ नका, भाजपच्या महायुतीला बी देऊ नका आणि महायुती काँग्रेसच्या महाआघाडीला सुद्धा देऊ नका. हे दोघंही आपले नाहीत. पैसा आहे, पैसा घ्या त्यांचा, दोघाचाही पैसा घ्या, चोराचा आहे, घ्या पैसा, घ्या पैसा, काय काळजी करू नका.
फक्त महादेव जानकरची शपथ घ्या आणि शिट्टीला मतदान टाका. 23चा गुलाल आपलाच असेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फलटणकरांना पुन्हा एकदा सांगतो, दिगंबर आगवणेला आमदार करा, एवढे मी आपल्याला अपेक्षा करून आपली जाग येतो. जय हिंद, जय भारत. आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज